देशाला उद्देशून 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी जे भाषण केलं त्यात त्यांनी दिमागी नक्सल असा शब्द वापरला आणि देशातल्या तरुणांना या दिमागी नक्सलांपासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला। आपण आजवर नक्षलवाद, शहरी नक्षलवाद असा शब्द ऐकलेले असतील, पण हा दिमागी नक्षलवाद किंवा ज्याला मराठीत बौद्धिक नक्षलवाद म्हणतात तो नेमका आहे तरी काय? पंतप्रधानांना त्याला आळा घालणं का महत्त्वाचं वाटतं? आणि काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने तर मी दिमागी नक्सल असल्याचा अभिमानाने सांगितलंय। एक प्रकारे ही चळवळच सुरू झाली आहे आणि मोदींचा हा शब्द घेऊन दिमागी जनता पार्टी म्हणून रातोरात सोशल मीडियावर एक पार्टी सुद्धा स्थापन झाली। आश्चर्य म्हणजे सीजेपी सारखेच या पार्टीनेही फक्त 24 तासात तब्बल 1.5 लाख फॉलोअरचा टप्पा ओलांडलाय। काय आहे ही चळवळ हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवाद संपला असल्याचं सांगितलं आणि अनेक अहवालांनी नक्षलवाद गेल्या 10 वर्षात कमालीचा कमी झाल्याचं सांगितलं। देशासाठी ही निश्चित आनंदाची गोष्ट होती। मुळात हा नक्षलवाद म्हणजे काय, तर आपल्यावर अन्याय होतो, आपली पिळवणूक होते अशा विचारातून सरकारला आव्हान देणं आणि तेही शस्त्र हातात घेऊन, हिंसेच्या माध्यमातून आणि आडवी तिडवी विचारसरणी अवलंबून। भारतात जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रात गडचिरोली सारख्या दुर्गम आणि घनदाट जंगलांच्या भागात त्यांचा प्रभाव आहे म्हणण्यापेक्षा होता असं म्हणून। शेतकरी, आदिवासी वर्ग त्यात मोठ्या प्रमाणावर आहे। मुळात या प्रकारची चळवळ पश्चिम बंगालमधल्या नक्षलवारी गावापासून सुरू झाल्यामुळे त्याला नक्षलवाद असं म्हटलं जाऊ लागलं। बाकी जगभर त्याच्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत। चीनी नेते माओ त्से तुंग यांनीही साम्यवादी विचारसरणीवर आधारलेली अशीच चळवळ चीनमध्ये सुरू केली होती आणि तिला माओवाद असं म्हटलं गेलं। आणि काही एक फरक सोडला तर नक्षलवाद आणि माओवाद दोन्ही सारखेच आहेत। आता शहरी नक्षलवाद शब्द त्यानंतर आला आणि त्याला पंतप्रधान मोदींनी बौद्धिक नक्सल असा शब्द उच्चारला। या टर्म्स मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते की जरी शस्त्रे हाती घेणाऱ्या नक्षलवाद्यांचा नायनाट झाला असला तरी सत्तेच्या वर्तुळात दिमागी नक्सल अजूनही अस्तित्वात आहेत। अशा वैचारिक नक्षलवाद्यांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना वेगळं पाडलं पाहिजे। देशातील तरुणांसाठी ते घातक आहेत। नक्षलवादाचा हेतू जसं सरकारला कडवा विरोध करणं, प्रसंगी सत्ता उलथून टाकणं असा आहे, तसा बौद्धिक किंवा दिमागी नक्षलाचा हे आहे। फक्त फरक इतकाच की नक्षलवादासारखा सशस्त्र म्हणजे शस्त्र हातात घेऊन लढून नाही, तर विचारांचं शस्त्र हातात घेऊन। म्हणजे त्यात प्रत्यक्ष बंदुका हातात घेतल्या जात नाहीत, पण विचारसरणी, शिक्षण, मीडिया आणि प्रचाराच्या माध्यमातून नक्षलवादी किंवा अत्यंत डाव्या विचारसरणीचा प्रसार केला जातो आणि शस्त्रांच्या धारेपेक्षा जास्त विचारांची धार असते। त्याने अनेक व्यक्ती आणि गट हे आपलं नॅरेटिव्ह समाजात पसरवतात आणि हिंसा, बंड असं सगळं करतात। त्यामुळे लोकांची डोकी भडकवली जाऊ शकतात आणि देशात अराजकता सुद्धा पसरवली जाऊ शकते। त्यामुळे असंही म्हणता येईल की आता जंगलातला सशस्त्र संघर्ष कमी झाल्यावर शहरी आणि बौद्धिक पातळीवर तोच नक्षलवाद वेगळ्या पद्धतीने अवलंबणं म्हणजेच बौद्धिक नक्षल। आता या बौद्धिक नक्षलवादात कोण कोण असू शकतं, तर त्यात असू शकतात राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, वकील वगैरे वगैरे। आता काहींच्या मते हा शब्द मुद्दाम निर्माण केला गेला आणि पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक तो उच्चारला आणि तो मुद्दाम सरकारविरोधी वैचारिक टीका दाबून टाकण्यासाठी वापरलं जाणारं राजकीय हत्यार आहे। विरोध दडपून टाकायचा एक प्रकार आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे काही मंडळींनी त्याला विरोध दर्शवला। माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी तर मी दिमागी नक्षल आहे असं छातीठोकपणे सांगितलं। महबूबा मुफ्तीही असंच म्हणाल्यात आणि आता अनेक विरोधी पक्षातले नेते त्याचाच उच्चार करतायत। त्यामुळे राजकारण्यांमधूनही ही एक चळवळ बनते। मागे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कॉक्रोच शब्द उच्चारण्यामुळे तरुणांच्या भावना दुखवून जशी कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाली होती तसाच प्रकार आता घडलाय आणि रातोरात दिमागी नक्सल पार्टी सोशल मीडियावर उभी राहिली। तिने इंस्टाग्रामवर 16,000 फॉलोअर्स एका रात्रीत क्रॉस केले। त्यामुळे हा ट्रेंड आता जोर धरू लागलाय। खरं तर सीजेपी नंतर E20 पार्टी, आरक्षण हटाव पार्टी असे बरेच पक्ष सोशल मीडियावर सुरू झालेत। त्यात आता त्या दिमागी नक्सल पार्टीची भर पडली आहे। पण ही पार्टी कुणी सुरू केली याची मात्र माहिती मिळू शकली नाहीये। फक्त ते पेज आधी सुरू होतं, नंतर त्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याने सर्व विरोधी नेत्यांना फॉलो केले, इतकीच काय ती माहिती मिळते। त्यामुळे पंतप्रधानांनी वापरलेला हा शब्द चांगलाच गाजतोय। त्यावरून सरकारला विरोध करणाऱ्यांसाठी या शब्दाचा सविस्तर अर्थ केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलाय। त्यात त्यांनी काही निकष दिलेत। त्यानुसार माओवाद्यांना समर्थन देणारे आणि भारतीय संविधान नाकारणारे, फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहणारे आणि कलम 370ला समर्थन देणारे, तसेच चिकन नेक हा भाग कापून ईशान्य भारताला भारतापासून वेगळं करण्याची इच्छा व्यक्त करणारे असे सगळे दिमागी नक्सल असल्याचं त्यांनी म्हटलंय। बाकी या एका शब्दापासून चांगलीच चळवळ जोर धरू लागली।
पण तुम्हाला काय वाटतं, पंतप्रधानांचं ते म्हणणं बरोबर आहे की चूक आहे, की विरोधकांनी हा उगाचच उचललेला मुद्दा आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लगावबत्ती.